स्थिती अजून सुद्धा कायम आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित, तर गोसेखुर्दमधील विसर्गामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढली। वैनगंगेला आलेल्या पुराचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, पाल, गोदावरी, कठाणी या नद्यांची पूरस्थिती अद्यापही कायम। जिल्ह्यातील 22 मार्ग या पूरस्थितीमुळे बंद। चारमोशी यासह अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। नागपूर जिल्ह्यातील कंधान नदीला पूर, तर कंधान नदीतील उचलन विहिरीमध्ये गाळ, वाळू आणि कचरा साठल्यामुळे पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम। नागपुरातील 33 जलकुंभातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला याचा फटका। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज। 2 हेलिकॉप्टर्ससह भारतीय सैन्य दलाची टीम सज्ज। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी घेतला आढावा। गोंदियाच्या देवरी ककोडी चिचगड मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेलाय। ककोडी चिचगड या रस्त्यावरील वाहतूक आता बंद, तर तालुक्याशीही संपर्क तुटलाय। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीचे पाणी हे 2 फुटांनी ओसरलं। जिल्ह्यातील 80 रस्ते वाहतुकीसाठी खुले। पूरस्थिती नियंत्रणात असल्याची प्रशासनाची माहिती। नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाची विश्रांती। पावसानं विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात सध्या पुराचं पाणी ओसरलं, तर महसूल विभागाकडून आजपासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार।